नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे. एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच प्रधानमंत्री ई श्रम योजनेकरिता ₹3000 पेन्शन आपल्याला मिळणार आहे. ते पेन्शन कशाप्रकारे तुम्ही मिळवून घेऊ शकता, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल, काय कागदपत्र द्यावे लागतील, कोण पात्र असणार आहे, कशाप्रकारे ही माहिती तुम्ही मिळवू शकता, ही सर्व ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. मित्रांनो, ई श्रम योजनेकरिता हल्ली सर्व मोबाईलवर एक मेसेज पाठवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हाच तो मेसेज आहे मित्रांनो. हा मेसेज सर्वत्र सर्व महिलांना, पुरुषांना, जे काही रोजगार कामगार असतील त्यांना सर्व लोकांना हा मेसेज आलेला आहे, की तुम्ही ₹3000 पेन्शन मिळवू शकता. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, नजीकच्या जिल्हा परिषदमध्ये असो, कलेक्टर ऑफिसमध्ये असो किंवा मग नगर परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत असो, या ठिकाणी जाऊन तुम्ही काय प्रोसेस करायची आहे, ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. परंतु ही माहिती फक्त एक मेसेजमध्ये दिलेली आहे. ती सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. मित्रांनो, ई-श्रम जर तुम्ही काढलेलं नसेल, तर तुम्ही सर्वात आधी ई-श्रम कार्ड हे काढून घ्यायचं आहे. ई-श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे, हा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, ई-श्रम वेबसाईटवर तुम्ही आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी वेबसाईटवर आलेलो या ठिकाणी पाहू शकता, वन स्टॉप सोल्युशन रजिस्ट्रेशन ऑन ई-श्रम. या ठिकाणी तुम्ही जर याआधी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ई-श्रमसाठी, तर ते ई-श्रम कार्डसाठी तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिसत आहे 3 नंबरला, फॉर पेन्शन ऑफ 3000 मंथ. मानधन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते ₹3000 महिन्याला पेन्शन मिळवू शकता. परंतु मित्रांनो, ही ₹3000 तुम्ही डायरेक्टली मिळवू शकत नाही. ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पहिले कंट्रिब्युशन द्यावं लागणार आहे. काही रक्कम तुम्हाला भरायची आहे, काही रक्कम सरकारकडून तुम्हाला कंट्रिब्युशन पद्धतीने मिळणार आहे. ही रक्कम एकंदरीत मिळाल्याच्या नंतर ठराविक कालांतराच्या नंतर तुम्हाला हे ₹3000 पेन्शन मिळणार आहे मित्रांनो. आता ती ठराविक कालांतर काय असू शकते? आपल्याला किती कंट्रिब्युशन द्यायचं आहे? सरकार किती कंट्रिब्युशन आपल्यासाठी भरणार आहे? ती सर्व माहिती आता आपण पाहूया मित्रांनो. चला तर मग ते तुम्हाला मी चार्ट दाखवून देत आहे. मित्रांनो, हा तुम्ही चार्ट पाहू शकता. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कंट्रिब्युशन चार्ट हा आहे. यामध्ये डाव्या साईडला सर्व वय दिलेलं आहे, एज दिलेलं आहे. त्यानंतर पेन्शन वय, पेन्शनचं एज देखील दिलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरला मेंबर कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि 4 नंबरला सेंट्रल गव्हर्नमेंट कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि 5 नंबरला टोटल मंथली कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्ही 18 ते 40 वर्ष वयापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता. यामध्ये पेन्शनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. यामध्ये आता तुम्ही लक्षपूर्वक पाहून घ्या मित्रांनो. जर तुमचं वय 18 वर्ष असेल, तर तुम्हाला 60 वर्षापर्यंत ₹55 इतकं कंट्रिब्युशन द्यायचं आहे. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ₹55 तुम्हाला कंट्रिब्युशन मिळणार आहे आणि टोटल मिळून ₹110 हे तुमचे जमा होणार आहेत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये मित्रांनो. अशा प्रकारे जर तुमचं वय 25 वर्ष असेल, तर तुम्हाला कंट्रिब्युशन ₹80 द्यायचं आहे. सरकारकडून तुम्हाला कंट्रिब्युशन ₹80 मिळणार आहेत. ₹160 तुमच्या नावाने जमा होणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुमचं एज तुम्ही पाहून घ्यायचं आहे. जर तुमचं एज 30 असेल, तर 30 वर्षासाठी ₹105 कंट्रिब्युशन असणार आहे. सरकारकडून देखील ₹105 मिळतील. एकूण ₹210 महिन्याला तुमच्या नावाने जमा होतील मित्रांनो. हे 60 वर्ष तुमचं होईपर्यंत अशा प्रकारचं कंट्रिब्युशन तुम्हाला भरायचं आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यातून पैसे कटायला सुरुवात होतील मित्रांनो आणि सरकारकडून देखील कंट्रिब्युशन जमा व्हायला सुरुवात होईल आणि हे कंट्रिब्युशन श्रमयोगी मानधन योजनेमध्ये हे जमा होत राहील मित्रांनो. जेव्हा तुम्ही 60 वर्ष कंप्लीट कराल, 60 वर्ष तुमचे पूर्ण होतील, तेव्हा त्यानंतर तुम्ही जर कंटिन्युअसली हे पेन्शन भरत राहील, हे हप्ते भरत राहिलेले असतील, तर 60 वर्षाच्या नंतर मित्रांनो,
तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये हे पेन्शनच्या स्वरूपात पैसे तुम्हाला खात्यामध्ये ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होईल मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हे श्रमयोगी मानधन योजनेचा जो 3,000 रुपयाचा पेन्शन योजनेचा फॉर्म आहे, जे सर्वांना मेसेज आलेले आहेत, ते काम अशा प्रकारे करणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मेसेजमध्ये एक पॉइंट खाली देखील आलेला आहे, 55 रुपये कंट्रिब्युशनचा एक पॉइंट आहे. तो पॉइंट देखील तुम्ही सविस्तर पाहून घ्या मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो. प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.